त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 78 23 86 1502। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भव्य हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने विट्यातील महिला प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याने सौ शीतल वहिनी बाबर यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार बांधणी केल्याचे दिसले। समर्पण फाउंडेशन व विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ विटा यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी बचत भवन परिसरात केले। विट्यातील महिलांनी एवढी मोठी गर्दी केली की ती रांग शेतकरी बचत भवन ते मायनी रोडपर्यंत गेली होती। शिस्तबद्ध पद्धतीने रांगेने महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला। कार्यक्रम जरी हळदी कुंकूचा असला तरी डॉक्टर सौ शीतल वहिनी बाबर यांनी मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। विटा शहर पूर्णपणे बदलायचे आहे असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे नगरपालिका निवडणुकीची जोरदार बांधणी केल्याचे दिसले। त्यांनी अशी काय जादू केली की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांनी त्यांच्यावरील प्रेम दाखवत त्यांनी दिलेल्या निमंत्रणाचा मान राखला आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला मोठी गर्दी केली। याबद्दल त्या काय म्हणाल्यात ते पाहूयात। आज आपण बघतोय की समर्पण फाउंडेशन आणि विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं आज जो महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम हा घेतलेला आहे, तर वहिनी साहेब काय सांगाल या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतकी गर्दी आणि पहिल्यांदाच बघतोय की विट्यात महिलांचं इतकं प्रेम आपल्या या मंडळावरती आणि आपल्या एका हाकीवरती, काय सांगाल तुम्ही? दादा, आता या गोष्टीला झाली 12 वर्ष, एक तप संपून गेलंय। आता सगळ्या महिलांना मला वाटतं घरी आल्यासारखं वाटतं या कार्यक्रमाला यायचं म्हणजे। आणि जसं भाऊ काकींनी आमच्यावरती, माझ्यावरती असो, सोनियावरती असो, सून म्हणून नाही तर मुली म्हणून संस्कार केलेले आहेत आणि ते संस्कार या सगळ्या कार्यक्रमातून मला वाटतं झळकत आहेत। माझ्या सगळ्या सख्या माझ्यासोबत आहेत, ज्या गेली 12 वर्ष माझ्यासोबत आहेत, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्ती काळ त्या माझ्यासोबत आहेत। सगळं नियोजन त्यांचं आहे। मला वाटतं फक्त स्टेजवर माझा फोटो आणि मी इथे तिथे इर्द गिर्द फिरत असते, नियोजन त्यांचं असतं। पण विटेकर महिलांचे खरंच मनापासून आभार मानावेसे वाटतात। त्याचं कारण असं आहे की एवढी प्रचंड गर्दी असते। मगाशी तुम्ही जर आला असतात तर अगदी चेंगराचेंगरी पण शीतल वहिनींना भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही। वाण नाही मिळालं तरी चालेल, पण वहिनींच्या हातात हात मिळवून जायचं आहे, ही जी संकल्पना त्यांनी माझ्या पुढ्यात ठेवली आहे एक विट्याची लेक म्हणून, ती अवर्णनीय आहे। आणि विटेकर महिलांचे, पंचक्रोशीतील महिलांचे खरंच खूप 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 आभार आहेत। विधानसभेला आपण मैदानात उतरला होता, त्याची प्रचिती सगळ्यांसमोर आहे। आता नगरपालिका निवडणुकाही समोर आहेत, तोंडावर आहेत, काय सांगाल इतक्या महिलांचं म्हणजे इतकं प्रचंड प्रेम तुमच्यावरती दिसून येतं? खरं तर येत्या काही महिन्यावरतीच टेकलेली ही निवडणूक आहे आणि मला असं वाटतं की खरं हा जो कार्यक्रम आहे तो याच्या संदर्भात खरं काही बिलकुलच नाही आहे, कारण हा सौभाग्याचा मान आहे आणि तो प्रत्येक महिलेला इथे विरोधक पण येतात। पण या निमित्ताने तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून एक उत्तर द्यावंसं वाटतं की आता विधानसभेचा जो काही निकाल आहे आणि प्रामुख्यानं विट्यातला जो विधानसभेचा निकाल आहे त्याच्यावरनं आम्हाला एवढं तरी लक्षात आलेलं आहे की विटेकरांचा प्रेम दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष वाढतच चाललेलं आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच आवाहन करते सगळ्या विटेकर मतदारांना की जशी विधानसभेवर जसं तुम्ही आमचा झेंडा म्हणजे भाऊंचा, अनिल भाऊंचा भगवा फडकवलाय, तसंच नगरपालिकेवर भगवा फडकायचं माझं एक स्वप्न आहे, ते तुमच्या मार्फत पूर्ण व्हावं एवढंच आवाहन करते। महिलांची एवढी मोठी वजरमोट तुम्ही बांधलीत, नेमकं त्यांच्यासाठी काय काय पुढे भविष्यात तुमचा विचार असणार आहे? विट्याला आपण शहर म्हणतो, खरं माहिती नाही म्हणजे ही योग्य दालन आहे का हे इथे हे बोलण्यासारखं, पण विट्याला आपण शहर म्हणतो। मी काही वर्ष शहरात राहिले, म्हणजे येणं जाणं तिकडे माझं काय म्हणूया आपण त्याला, पुण्यासारख्या शहरात वावरणं झालं, तिथल्या लोकांच्या, तिथल्या राजकारण्यांच्यात वावरणं झालं। तर मला असं वाटतं की विटा हे नावापुरतं शहर आहे। आजपर्यंत जवळजवळ 45-50 वर्ष सत्ता विरोधकांच्या हातात असताना सुद्धा
आश्चर्याची गोष्ट आहे की विट्याचं शहर अजून झालेलं नाहीये, फक्त कागदोपत्री विटा शहर आहे. तर संकल्पना तर खूप आहेत, वेळ कमी आहे आणि माझ्या सगळ्या भगिनी इथे थांबलेल्या आहेत माझी वाट बघत. पण विट्याला शहर करायचं आहे. सिंगापोर काय अजून बऱ्याच काही गोष्टी मी माझ्या कानावर आल्यात असं मला काही करायचं नाहीये. शैक्षणिकदृष्ट्या भक्कम करायचं आहे, औद्योगिकदृष्ट्या मला विट्याला भक्कम करायचं आहे. एक लेख म्हणून माझ्या माहेरबद्दलचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. या होत्या वहिनी साहेब. आज आपण पाहतोय की इथं प्रचंड प्रमाणात महिलांची गर्दी एकवटलेली दिसते आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेमका काय संदेश त्यांच्या मार्फत जनतेसमोर जातोय तो येणारा काळच ठरवेल. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.